इथून समोर दिसतंय मंदिर. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसतंय की नाही माहिती नाही. इथूनच समोर दिसतंय. आता आपल्याला तिकडे जायचं आहे. ओंकारेश्वर येथील पवित्र मामलेश्वर मंदिरात आपले स्वागत आहे. मामलेश्वर मंदिर, ज्याला अमरेश्वर किंवा अमरमटेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील मांधाता बेटावर नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले एक मजली आध्यात्मिक स्थळ आहे. हे मंदिर केवळ आध्यात्मिक श्रद्धेचे प्रमाण नसून तर ते प्राचीन भारताच्या स्थापत्य पराक्रमाचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. मामलेश्वर मंदिराचा इतिहास पवित्र हिंदू ओंकार किंवा ओम चिन्हाच्या आख्यायिकेश गुंतागुंतीचा जोडलेला आहे, ज्यावरून या बेटाला हे नाव देण्यात आले आहे. हिंदू पौराणिक कथेनुसार मांधाताचे बेट वरून पाहिल्यास ओम चिन्हाच्या दृश्य प्रतिनिधित्वासारखे दिसते. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी 4 ज्योतिर्लिंग असे मानले जाते, जे भगवान शिवाचे सर्वात पवित्र निवासस्थान आहे. या मंदिरापैकी एक असल्याचे जगभरात यात्रेकरू व पर्यटकांना आकर्षित करते. गेल्या काही वर्षात ओंकारेश्वरमधील पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे. मामलेश्वर मंदिर हे या प्रदेशातील तीर्थक्षेत्र आणि पर्यटन उपक्रमाचे एक महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. पर्यटक आणि यात्रेकरूंच्या वाढत्या संख्येला चालना देण्यासाठी सरकार आणि विविध संस्थांनी ओंकारेश्वरभोवती पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रयत्न केले आहे. मंदिराच्या सभोवतालचा परिसर सुविधांनी सुसज्ज आहे, ज्यापैकी धर्मशाळा आणि पारंपरिक अतिथीगृहांपासून ते यात्रेकरू आणि आरामदायी प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेल्या आधुनिक हॉटेलची सोय सुद्धा केलेली आहे. काय बोलत होतो? 300 पर पर्सन. तेच 300 रुपीज पर पर्सन. काय अभिषेक वगैरे काय बोलत होतो? अभिषेकसाठी पर पर्सन 300 रुपीज पर पर्सन. आणि तुला 5 मिनिटं ज्योतिर्लिंगच्या बाजूला उभं राहायला आणि जल चढवलं जाणार आणि बाहेर आल्यावरती मग तुला पूजा करून देणार. पर पर्सन 3000 रुपये बोलतो. सगळ्यांचे 3000 रुपयामध्ये सगळं करून देणार तो आपल्याला. त्याचे 1 तास लाईन लावू ना भाई. लास्ट 2500 ला आलेला, आम्ही 2000 कडे थांबलो. मग काय बोलत पैसे कमवायची लाईन. देवाला पण नाही सोडत हे लोक बाबा. अरे देवाला पण नाही सोडत हे. सगळीकडे सिस्टम चालू झाले ते. आता तू ते ज्योती ह्याला गेल्यावर आपण आलो आहे मामलेश्वर मंदिरामध्ये. इथे पण भरपूर लाईन आहे. आता किती वेळ लागेल आपल्याला? अर्धा पाऊण तास लागणार आपल्याला. आज आपला लाईनीच लावली. 1 सेकंडच्या दर्शनासाठी आता आम्ही मंदिराच्या आत पोहोचलेलो आहे. आतला प्रिमायसेस दाखवतो तुम्हाला. नक्षीकाम पण खूप चांगले केलेलं आहे. सुंदर सुंदर मूर्त्यांचं कोरीवकाम केलेलं आहे. इकडे तुम्हाला दिसेल बघा. मंदिरच्या गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी पण आपण आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करतोय. बघू चला काय होते पुढे. आता आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करतो आहे. थोडीशी धक्काबुक्की होते, तरी पण मी तुम्हाला व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न करतोय.
हे जे पाषाण आहेत इथे याला कोणी त्यांनी ठेवलेलं आहे ते बघा. दगडामध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत, त्या खंडित झालेल्या आहेत, त्या पडलेल्या आहेत, त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. फायनली लंच ब्रेक झालेला आहे. आता गाडी आपली चालली आहे महाकालेश्वर. 150 किलोमीटरचा पॅच आहे. ऐकलं की खराब आहे थोडासा खूप आणि घाट आहे, तर त्याप्रमाणे आपण करू. जय जय महाकाल. तर हे आमचे शिवाजी महाराज, आमचे हे बघा जय शिवाजी. झेंडा बाबा खतरनाक हा, 1 नंबर झेंडा, पैसा वसूल. नमस्कार मंडळी. ओंकारेश्वर आणि मामलेश्वर या दोन्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही केला लंच नंतर आम्ही निघालो. आता आम्ही सरळ निघालेलो आहे उज्जैनसाठी. अंतर आहे 150 किलोमीटर आणि अर्धा रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळे आम्ही लवकर निघालो आहे. आता आमचं दर्शन मामलेश्वरचे पूर्ण हिस्ट्री म्हणजे इतिहास मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि ओंकारेश्वरचाही इतिहास तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आता तो तुम्हाला कसा वाटला आता तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर तुमच्या कमेंटवरच डिपेंड आहे की मी अजून किती इम्प्रूव्ह करू. ठीक आहे. आता हा रस्ता बघा किती सुसाट, खूप मजा येते गाडी चालवायला. आमचा लाईनअप पुढे गेलेला आहे त्यामुळे तो जरा दिसत नाही आहे, कारण की टाईम खूप जास्त दाखवतो आहे म्हणून सगळे सुसाट निघालेले आहे. ठीक आहे. तुम्ही कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि फायनली आम्ही इथे थोडासा वॉटर ब्रेक घेतला आहे, तर सगळे थांबले तिथे बघू शकता. हरिओम ढाबा अँड फॅमिली रेस्टॉरंट. ठीक आहे. वॉटर ब्रेक झाला आहे. अमोल खूप पुढे निघून गेला म्हणून त्याला सांगितलं तिथे तू थांब थोडा वेळ, आम्ही येतो. ठीक आहे. कनेक्ट राहा, व्लॉग पूर्ण बघा. चला लेट्स गो. रस्त्याची हालत खूप खराब आहे आणि खूप धुरळा सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. A few moments later. फायनली आपण हॉटेलवर पोहोचलेलो आहे. 150 किलोमीटरचं रन होतं आणि त्याच्यामुळे एक जण मागे राहिला आहे. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो बघा. आता आपण पोहोचलो आहे उज्जैन, प्रॉपर उज्जैन. ठीक आहे. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो. हे हॉटेल आहे तारा गेस्ट हाऊस. तारा गेस्ट हाऊस आहे, 3 माळ्याची बिल्डिंग आहे. खोल जाम लग्न होते रे आज. ओके.
जरा सामान काढूया आपण. सामान काढूया आणि जाऊ वर कनेक्ट राहू. आज गाडी रोडचा कसा होता? अगदी सुंदर रस्ता होता. असं उडत बाप रे. रोडला चंद्रावर चालू होती. चंद्रावरती रोडला एवढे खड्डे होते बाप रे. याच्यात गाडीचा शॉक ऑफचाच बसलाय. गाडीचं अक्षरशः माझ्या गाडीचं झालंय कल्याण. बघायला गेलं तर घरी गेल्यावरती मला चांगलाच 15,000-16,000चा फटका आहे. कारण गाडीचा मेन शॉकऑब्झर, पुढचा शॉकऑब्झर तुटला म्हणजे असं झालंय की आतली स्प्रिंग असते ना ती तुटली आहे. कारण गाडी खड्ड्यामध्ये एवढी जोरात आपटली ना, काय सांगू तुम्हाला. अर्धा रस्ता समजलाच नाही मला खड्डा कुठे होता. पुढे अर्धा रस्ता खराब होता. अर्धा रस्ता खराब, अर्धा रस्ता चांगला होता. पण पुढची जी गाडी होती त्या पुढच्या गाडीमुळे म्हणून सांगतात मित्रांनो, तू माझ्या रायडिंग काय सांगशील जरा? आज मी गाडी एक नंबर गाडी चालवली. तुला काय बस तुम्हाला छोटी इन्फॉर्मेशन देतो. जर कुठल्या तुम्ही घाटामध्ये असाल, कधी कुठल्या गाडीच्या पाठोपाठ राहू नका. कारण समोर कुठल्या गाडी कारण पुढची गाडी पण खड्डा मिस करूनच ती जाणार. त्या आमच्या जर तुम्ही पाठी असेल तर हमखास गाडी आपली खड्ड्यामध्ये जाणारच. म्हणून जरा डिस्टन्स ठेवा दोन्ही गाड्यांच्या मध्ये. तुम्ही पण सेफ राहाल आणि आपली गाडी पण सेफ राहील. बरोबर. खड्डा त्या एका चुकीमुळे मला गाडी गेली. बोलायचं शेवटी राईड आहे, चालत राहते तेवढं. चला तुम्हाला रूम दाखव. टेबल आहे, बेड आहे, 4 जण झोपू शकतात इथे. थोडं बेड सेपरेट करूया. रूम आहे, ते वॉशरूम आहे. ठीक आहे. आता पण लेट नको आधीच जा ना. आता खाली आपल्याला डिनरला जायचं बस आणि झोपायचं आहे. आणि मंदिर आपण ब्रिजला तर राईट मारला. जेवण करायचंय आणि झोपायचंय. आपण डायरेक्ट आता उद्या भेटू. मंदिराचा कंटिन्यू राहा.